व्ही शेप रिकव्हरी या नवीन संकल्पनेबद्दल आयोगाने प्रश्न विचारला, पण त्यावेळेला हा प्रश्न नेमका का फ्रेम झाला आणि इतरही बरीच रिकव्हरीच्या संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, पण त्या के शेप असेल, झेड शेप असेल, यू शेप असेल, मग या संकल्पनेवर का नाही प्रश्न विचारला? व्ही शेप रिकव्हरीच का विचारली? त्याच्यामागे एक बेस आहे. हा तुम्हाला एक आकार दिसत असेल इथं, हे बघा काय कव्हर पेज आहे कशाचं? इकॉनॉमिक सर्व्हेचं. मी नेहमी म्हणतो MPSCची कुठलीही परीक्षा देत असाल तुम्ही, बजेट आणि सर्वे याच्याबाबतचा एक बेसिक टच तुम्हाला असणं अपेक्षित आहे. साधा सरळ हा फ्रेम क्वेश्चन झालेला इथून, हे कव्हर पेज आहे आणि याच्यामध्ये हे व्ही शेप दिलं होतं. मुळात ही रिकव्हरी का विचारली तर हा ग्राफ लक्षात घ्या. इथं भारताच्या GDP संदर्भात समजा हा 0, इकडं मायनस आणि इकडं प्लस असतं. आपल्या बिफोर कोविड ज्या वेळेला इकॉनॉमी अशी ग्रो होत होती, राष्ट्रीय उत्पन्न वाढत होतं, GDP, सडनली कोविड पॅन्डेमिकमुळे काय झालं? आपणच नाही तर जगातल्या सगळ्या इकॉनॉमी कॉलॅप्स झाल्या आणि आपला हा GDP ग्रोथ रेट 0 नाही तर मायनसमध्ये गेला आणि मग शार्प डिक्लाइन हे आपल्याला दिसायला लागलं. कशामध्ये? GDP मध्ये. मग फर्स्ट सेकंड वेव्ह झाली सगळं आणि मग बऱ्यापैकी पुन्हा सगळं काय स्थिर झालं, रिकवर झालं आणि मग फायनली इन्व्हेस्टमेंट यायला लागली, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी देशामध्ये वाढायला लागली आणि या कारणाने काय झालं? परत GDP वाढायला लागला आणि अशा पद्धतीनं इथं सडन रिकव्हरी पण झाली. आणि हा जो शेप आहे इकॉनॉमीच्या रिकव्हरीचा हा कसला आहे? व्ही शेप आहे, जे आपल्याला आफ्टर कोविड पाहायला मिळालं असं इकॉनॉमिक सर्व्हे सांगत होता. इकॉनॉमिक सर्व्हेचा रिपोर्ट होता आणि याच रिपोर्टवर व्ही शेप रिकव्हरीवर आयोगाने प्रश्न विचारला. आता लक्षात आलं, म्हणजे के शेप, यू शेप, झेड शेप अशा बऱ्याच रिकव्हरी आहेत, पण व्ही शेपच का विचारला? त्याला हा करंटचा बेस आहे, इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेटचा बेस आहे, जो आपल्या टेलिग्राम मार्फत आपण जास्तीत जास्त तुम्हाला टच देण्याचा प्रयत्न करतो. कारण परीक्षेतला कोर इकॉनॉमिक्सचाही प्रश्न जाता कामा नये आणि करंट टच इकॉनॉमिक्सचाही प्रश्न जाता कामा नये. सो अशाच पद्धतीने भेटूयात परत अजून वेगवेगळ्या करंट बेस कन्सेप्टला. थँक्यू सो मच.